माझ्याशी माझ्या घरच्यांशी इतक्या वाईट पद्धतीने वागला, मामा जीव घेण्याचा प्रयत्न केला, आता स्वतःकडे बघा, केवढा ताप आलाय तुम्हाला, केवढा त्रास होतोय, संपवाय सगळं. मी आजारी पडले नाहीये वेडे, मी स्वतःला आजारी पाडलाय. मी सारंगला प्रॉमिस केलं होतं की मी इथून निघून जाईल, आणि स्वतःला प्रॉमिस केलं होतं की काही झालं तरी मी इथून जाणार नाही, आणि तुमचा हनीमूनही होऊ देणार नाही. म्हणून मी स्वतःला आजारी पाडलं. काय झालं? धक्का बसला? तुला ऐकायचंय मी कशी आजारी पडले? जेव्हा तुम्ही मला गुड नाईट करून निघून गेलात ना, तेव्हा मी इथून जायला लागावं नाही म्हणून स्वतःला एवढा त्रास करून घेतला. याला प्रेम म्हणतात, अफाट प्रेम म्हणतात. आणि आता तुला कळलंच असेल की मी सारंगसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. ताई, ह्यो घ्या काढू, पाच जाते का मी काय हे? औषधी काढा आहे, वनस्पतीमधनं तयार केलाय. हा काढा प्यायल्यावर मला बरं वाटेल. होय, तुम्हाला बरं वाटेल, घ्या. मग मला बरं व्हायचंच नाहीये, नकोय मला ते. मी आता तेव्हाच बरी होईन जेव्हा सारंग माझ्या बाजूला बसून माझी काळजी घेईल, मला जीव लावेल. ते सारंग आणि मुक्ता कुठे गेले? म्हणालेले ना लोकांसमोर नको. अगं पण इथे आसपास कोणीच नाहीये. तरी नको. झाडा पानांना डोळं नसलं जीव असतोय. हो वय मुक्ता, बघ मी तुझ्या जवळ आलो ना, तर बघ मग त्या झाडांच्या फांद्यांनी ना यार शर्मेनं मानच खाली झुकवली. ए तिकडे बघ, तिकडे बघ, त्या नारळाच्या झाडावरून बघ ना, शर्मेनं 2-4 नारळ पडले यार. बरोबर बोलतेस तू. काय बोलताय तू? ऐक ना, मी काहीच करणार नाही. मला फक्त तुझ्यासोबत बसून हा निसर्ग, हा पाण्याचा मंद आवाज आणि ही शांतता अनुभवायची. हा क्षण मनावर कायमचा कोरून ठेवायचा. काय? काहीच बोलू नका. शांतता आहे ना, ती अनुभवा. नाही, आता मला बरं वाटते. मी इकडे फिरायला चालले होते आणि आजारी पडले. मी जरा निसर्गाचा आनंद घेऊन येते. मी आलेच. अहो ताई, जरा थांबा. अहो इतकी घाई कशा करता? बसा, जरा वेळ आराम करा आणि मग नाही, झालाय आराम. बरं ठीक आहे, नाश्ता करू. नाही, मला भूक नाहीये, मला जावं लागेल.
आर्या तू जो जो मागून मिळाला नाही, माझा हक्क हिसकावून होरपाडून घेतला या मुक्ताने. अगं काय बोलतेस तू? अरे हा सगळा काय प्रकार आहे? मी तुझ्याशी लग्न करायला आलीये. आणि हे सगळे माझे वराटे. व्हॉट? आर्या तू हे सगळं तू आमचं लग्न मान्य केलं होतंस ना? अगं तू मुक्ताशी किती छान बोलली होतीस आणि आता हे सगळं काय आहे? तेच न्यायच मिळवते. खेळणं समजून खेळलात तुम्ही दोघं माझ्याशी. या भिकारड्या पोरीने माझी जागा घेतली. आर्या माझा सारंग माझ्यापासून हिरावून घेतला. मी त्यालाच परत मिळवायला आलीये. शुअर अनबिलिव्हेबल आर्या. म्हणजे ती भेट निव्वळ योगायोग नव्हता. तू आमच्या मागावर होतीस. अरे तुला आमचा ऍड्रेस कोणी दिला? घरच्यांकडनं भोळेपणाचं नाटक करून घेतलं असं. त्यांना तरी काय माहिती असं वागण. अरे वा मुक्ता, घरच्यांची सगळी पापं कशी बरोबर लपून ठेवली असत तू. आदर्श सून. मी पण आहे आदर्श सून. कारण तुमच्या मागे मला कोणी पाठवलंय मी सारंगला नाही सांगणार. आर्या तिच्याशी काय बोलतेस? इकडे ये, माझ्याशी बोल. ठीक आहे बोल. तुझ्या ना ह्या माणसांना सांग की मुक्ताला सोड म्हणून. ऑर्डर तू नाही मी सोडणार. आणि आता जे मी सांगेन ते तू करायचंयस. नाही ना तू हा? आणि नाव काय तुझा? आम्हाला आर्यजींनी या कामासाठी पैसे दिले होते. त्यांनीच आम्हाला इथे आजूबाजूला थांबायला आणि कॉल केल्यावर इथे यायला सांगितलं होतं. आज कॉल केलं, आम्ही इथे आलो. चला चला एकाना पोलिसांच्या हवालेच करूया. साहेब मॅडम तुमका लागला तर नाही ना? बरे आहेत ना तुम्ही? हो आम्ही ठीक आहोत. थँक्स अ लॉट. तुम्ही वेळेवर आला नसत ना तर ह्या बाईनं. अरे हे काय केलंस तू? तू आमची सुपारी दिलीस. ना थराला जाशील ना असं वाटलं नव्हतं मला. आणि तुला काय वाटलं? तू मला मुक्ताच्या जीवाची धमकी देशील आणि मी तुझ्या भांगात कुंकू भरेल. मी तुझा होईन. आर्या आय हेट यू. तू अत्यंत घाणेरडी मुलगी आहेस. काय झालं? एक मिनिट. काय झालं सर? खर तर मुक्ताची इच्छा होती की जे काही घडलंय ना ते तुम्हाला सांगू नये म्हणून.
पण मी म्हटलं नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला सांगायलाच हवी. म्हणजे नक्की काय झालंय मला सांग सारंग. मला तर टेन्शन यायला लागलंय. तुम्हाला कोणी त्रास दिला का तिथे? आर्या. आर्या? तिचं काय? माझ्या भांगात कुंकू भर. आर्या, मी असं काहीच करणार नाही. आत्ता जर याने माझ्या भांगात कुंकू भरलं नाही ना तर खुशाल या मुक्ताच्या गळ्यावरून चाकू फिरवा. आर्या, हे बरं झालं सारंग तू हे सगळं सांगितलंस. ते आर्याचं ना वाढतच चाललंय. मला वाटतं तिच्या आई वडिलांना कळवायला हवं. आपण आत्ताच व्यसन घालायला हवी तिला. बरोबर आहे आई. पण कोकणातून इथे येतानाच त्या पेरेंट्सना कॉल केलाय, सगळं सांगितलं की ती कशी वागली आहे. हा ते बरं केलं. हळू तुमची तळमळ समजू शकते, जरा हळू. काय कुणी ऐकलं तर तुमचं सगळं काळं कारनामं बाहेर येईल. आणि तुम्ही हनीमूनला माझ्यासोबत जे काय केलंय कळून द्यायचंय का सगळ्यांना? तुझं नशीब बलवत्तर आहे म्हणून वाचलीस तू. बघूया ना तुझं नशीब जिंकतं का मी जिंकतो ते. काय ना तुझी जीवनरेषा खूप मोठी आहे म्हणून प्रत्येक वेळेला वाचतेस तू. पण माझ्यामध्ये भाग्य बदलण्याची क्षमता आहे, ते कसब आहे. मी तुझं भाग्य बदलणार, तुझी जीवनरेषा मी बदलणार. आणि त्यावर तुझं नशीब चांगलं असेल आणि ह्या घरामध्ये सून म्हणून तू राहणारच असशील तर या घरातला प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण मी इतका भयानक करून टाकेन की तुला जगणं मुश्किल होईल. एक एक श्वास घ्यायला गुदमरशील तू आणि मग स्वतःची जीवनरेषा संपून टाकशील. बघूया तू जिंकतेस का मी जिंकतो ते. मला माहित आहे मला त्रास देण्यात मला लय आनंद मिळतो आणि तुम्ही तो आनंद मिळवत राहणार. मी इथे वेगळंच काहीतरी सांगायला आले होते. त्या आर्याताईंना जरा तोंड बंद ठेवायला सांग. यांच्या समोर त्यांच्या माणसांनी माय गळ्याला चाकू लावला होता. त्यांच्या अशाच वागण्यामुळे तुमचे चेहरे बाहेर आले ना तर हे काय करतील सांगता येत नाही. वहिनी, वहिनी. अगं वहिनी, इथेच आहे, अख्खं घरभर शोधते तुला. बोल ना. की तुला वॉशिंग मशीन चालवायला शिकायचंय ना? नवरात्रीत काय ते एकदा बघितलं होतं, आता आठवत नाहीये. अगं खूप सोपं आहे, मी शिकवते तुला. चल चल. खरंच सांगते, जरा हळू. पुरुष तो बाहेरून किती पैसे कमवून आणतो, घरातल्यांच्या सगळ्यांच्या गरजा किती सहजपणे भागवतो, याच्यावर त्याची कर्तबगारी ठरते. ह्याच्यावर त्याला मान द्यायचा की नाही ते ठरतं. घरामधला पुरुष होणं आणि घराचा म्होरक्या होणं याच्यामध्ये फरक आहे. म्होरक्याला मात्र वेळोवेळी आपली तत्व बदलावी लागतात.
जशी परिस्थिती येईल त्यानुसार त्याला वागावं लागतं, बोलावं लागतं. कित्येक वेळेला मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. कित्येक वेळेला कधी कधी खोटं बोलावं लागतं. हा सगळा डोलारा तो एकटा सांभाळत असतो. आता हे सगळं तुला सांभाळायचंय. मला वाटतं तू या सगळ्याचा नीट अभ्यास केला असशील. हो दादा. आय मीन मला माहिती आहे की ह्या सगळ्यासाठी मला खूप उशीर झाला, पण दादा माझी सगळी तयारी झाली. आय एम वेल प्रिपेअर्ड. आणि सोबत तुमचा सगळा प्रवास माझ्यासाठी प्रेरणा म्हणून माझ्यासोबत आहेच. दादा माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला बिलकुल निराश करणार नाही. तिथून एक 8-10 किलोमीटर अंतरावरती पाण्याचा पाट वाहतो. ते पाणी तुला पाईपलाईन टाकून आपल्या शेत जमिनीपर्यंत आणायचं. ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण हे जे मधलं प्रवास जो आहे पाईपलाईनचा, ते बऱ्याच वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी येतात. तर त्यांच्याबरोबर ही पाईपलाईन टाकण्यासाठी त्यांची परवानगी काढावी लागेल. कधी कधी काही शेतकरी ऐकत नाहीत, आडमुठेपणाचं धोरण अवलंबतात. अशा वेळेला मग वेगवेगळ्या मार्गाने तुला त्यांच्याबरोबर डील करावं लागेल. साम दाम दंड भेद कुठल्याही मार्गाने. एक 3-4 दिवसांचं काम आहे. ही जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवतो. हो दादा, मी पण ह्या कामासाठी खूप एक्साइटेड. काम कठीण आहे. खूप विरोध होईल, पण खचून जाऊ नकोस. काम तडीला. माझ्या मेहनतीने हा व्यवसाय एवढा मोठा केला की आज त्याचं एवढं भव्य स्वरूप तू बघतोयस. त्या सगळ्याला कारणीभूत ठरली ती मीटिंग. वडील गेलेल्या दुसऱ्या दिवशीची ती मीटिंग कारणीभूत ठरली. जर ती मीटिंग मी केली नसती आणि वडील गेले म्हणून दुःख करत बसलो असतो, परंपरा जपत राहिलो असतो, तर एखाद्या रस्त्यावरच्या एखाद्या कुठेतरी गल्ली बोळामध्ये फळं विकायला ते बसतात ना, तसा बसलो असतो मी. कळते तुला मला काय म्हणायचं. त्यामुळं तुला जर होळी महत्वाची असेल, लग्नानंतरची पहिली होळी, तर तू अवश्य होळीचा सण साजरा कर. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते. तू आणि मुक्ता छान रंग उधळा. माझी काहीच हरकत नाही. मी जबरदस्ती अजिबात करणार नाही. पण मग मी जाईन. नाही 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 नाही, तुम्ही नका जाऊ. मी जातो. आणि मला तुमचं म्हणणं पटलंय. संधी परत परत मिळत नसते. आणि दादा, मला स्वतःला सिद्ध करण्याचा हा जो चान्स तुम्ही दिलाय, तो मी नाही सोड. पण होळीचा सण तुला गमवावा लागेल. चालेल दादा, मी तयार आहे. यशस्वी भवा. होळीची आग आतमध्ये घेऊन जा. असं काम करून दाखव की नगरकरांच्या पुढच्या 7 पिढ्या तुझं नाव काढतील. सारंगला अगदी आजच पाठवायला हवंय का? नाही, लग्नानंतर दोघांची पहिलीच होळी आहे म्हणून म्हटलं. जशी त्याची पहिली होळी आहे तसा व्यवसायाचा पहिला दिवसही आहे, हे मात्र विसरतेस. नाही, तसं नाही, पण मुक्ताच्या भावनांचा पण विचार करायला हवा ना आपल्याला. मला वाटते मुक्ताच्या भावनांचा आपल्यापेक्षा सारंग जास्त चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. ठीक आहे? आपल्यापेक्षा तो तिला जास्त ओळखतो. आणि मी काही जबरदस्तीने हे काम त्याच्यावर सोपवलेलं नाहीये. त्यांनी ते स्वतःहून स्वीकारलं, स्वेच्छेने स्वीकारलं, आनंदाने स्वीकारलं. मुक्ताशी बोलून स्वीकारलं असेल कदाचित, नाही का? त्यामुळे नको काळजी करू. आता 2 दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते दोघं. मला सांगत होते संपूर्ण घराची, व्यवसायाची जबाबदारी आता आम्हाला घ्यायची. जबाबदारी घ्यायची असेल तर हे सगळं करावंच लागेल. हो, पण होळीला घरातले सगळे एकत्र आहेत आणि फक्त सारंग नाही तर. वैजयंती, उगाच भावनिक होऊ नकोस. असे प्रसंग आपल्या दोघांच्या संसारामध्ये काय कमी वेळेला आलेत का? कितीतरी दिवाळी आणि दसरे मी घरामध्ये नव्हतो. तू मुलं वाट बघत असायच्यात माझी, ना? या सगळ्या सणवारांचा मी त्याग केला ना, म्हणून हे सगळं वैभव मी उभं करू शकलो. मी आज हे वैभव उभं करू शकलो म्हणून हे मुलांना ऐकत मिळतंय. काहीतरी मिळवायचं असेल तर कुठल्या तरी गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. वाटतंय? मी बरोबर आहे तुमचं, पण तुमच्यासारखा विचार मला नाही करता येते. अरे बॅगच घेऊन आलास? हो,
ठरवलंच आता. दादा निघतो, पाया पडतो. ए उभा राहतो, बसून नको. ये यशस्वी भव. नक्की यश मिळवशील, खात्री आहे. थँक्यू. आईची यशस्वी हो. काळजी घ्या. आलोच. तुम्ही पण काळजी घ्या. शेवटी सारंगला मुक्तापासून लांब केलंच. पण फक्त यावेळेस नाही, प्रत्येक वेळेला त्याला तुझ्यापासून लांब ठेवणार. आता राहिला तुझा संबळ. या घरातल्या कामाची जबाबदारी मी चोख पार पाडीन आणि घरात बाहेर जाऊन पण काम करीन. जाहोंकडून तुला ही भेट. मला पण तुझी खूप आठवण येईल. खूप मिस करेन तुला मुक्ता. तुला संबळ शिवाय दुसरं काही वाजवता येत नाही आणि मी तुला संबळच्या जवळ जाऊ देणार नाही. हो, खरं तर तुम्हाला सगळंच माहित आहे. मी आता या घरात आले, मी लय वर्षांपासून येत आहे. असं काय माहिती का मुक्ताताई, मी जरी जुना असलो आणि या घरातले सगळे रिवाज जरी जुने असले तरी एक गोष्ट मात्र या घरामध्ये अगदी नव्याने घडती बरं. नगरकरांच्या घरातली स्त्री स्वतःला सिद्ध करण्यासाठी काम शोधायला पहिल्यांदाच घराबाहेर पडते. तुला सांगतो मुक्ताताई, तू या घरातल्या सगळ्या स्त्रियांसाठी एक नवीन वाट तयार करतीस. अगं या वाटेवरच्या तुझ्या पाऊल खुणा या घरातल्या सगळ्या स्त्रियांना प्रेरणा देतील. आणि स्त्री असण्यासोबतच आपण एक माणूस पण आहोत याची जाणीव आत्ताच्या आणि पुढच्या पिढीला सुद्धा होत्या का नाही बघ. अहो नाही, दुसऱ्यांना वाट दाखवण्यात पण मी काय मोठी नाही. हा, पण मला एवढं मात्र वाटत की बायकांची ओळख फक्त आई, मुलगी, सून, बायको एवढीच नाही राहायला पाहिजे. हा, त्यांना स्वतःच पण एक नाव हवं. माझं सुद्धा वजन वाढलं. मला आठवतात आपले ते डायटिंगचे दिवस. किती मज्जा मज्जा यायची. तुला आठवतात? मग पट्टी किती बोललीस ग तुम्हाला? किती किती भांडायचीस माझ्याशी, किती किती वाद घालायचीस. नाही म्हणणार, पण तुम्ही मला किती किती वाईट बोललात. तू पण मला सारखं नाही का म्हणायचीस, वंच कधी जाणार या घरातून, कधी जाणार या घरातून? तुम्ही सुद्धा मला बोलला नाहीत का की आम्ही फुकटचं खातो म्हणून? किती वाईट वाटलं असेल मला. जाऊ दे ना माधवी. ऐक ना, आता हे बघ, आपण आता मागचं उकरून काढलं ना तर आपल्यात सारखी अशीच भांडणं होत राहणार. ते हवंय का तुला? ठीक आहे, आता आपण मागचं काहीच बोलायचं नाही. आपण ना पुढे जायचं. आणि पुढे मुक्त आहे, त्यात आता आपली युती झालीये. तेव्हा आता आपण दोघींनी मिळून तिला घरातून बाहेर पडू द्यायचं नाही. ओके ओके. आणि बाहेर ऊन पण खूप आहे ना, तर डोक्यावर छत्री धरायला कोणीतरी लागेल. तो तूच चल. नाही, मी तुमच्यासाठी हेही केलं असतं, पण तुम्ही ज्या प्रकारे सांगताय ते पण तुमच्या वहिनीला ते जरा मला चुकीचं वाटतंय. ओके ठीक आहे, नाही यायचंय तर नको येऊ, घरीच थांब. तसंही एसी आणि वॉशिंग मशीनच्या सर्व्हिसिंगसाठी काही माणसं येणार आहेत. त्यांना काय हवं काय नको हे बघावं तर लागेल ना. तर तूच बाहेर पडलीस म्हटल्यावर त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? ते मी मोठ्यांशी बोलते, त्या घेतीन सांभाळून. छा आलं लक्ष. म्हणजे घरातली कामं करायची नाहीयेत म्हणून बाहेर जायचंय, हो ना?
या घरातली मी माई जबाबदारी कधीच टाळणार नाही. हे सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात ग. उद्या मला यायलाच उशीर झाला, मला सकाळी लवकर जायचंय, अशी काहीतरी फालतू कारणं काढून घरातली सगळी कामं कोणाची तरी दुसऱ्याच्या माथी मारणार आहे. म्हणजे लग्न नसतं झालं तरी तेच काम, आणि लग्न झालंय तरी तेच. आता या घरची चून झालीयस म्हणून तुला या घरातली सुद्धा कामं देता येत नाहीयेत ग. तुला कळतंय का, तू तुझ्याच हाताने माती करून घेतलीय. नगरकरांच्या घरातलं 20-25 हजाराचं काम तू तुझ्याच हाताने गमावलंयस. हे लग्न करून तू स्वतःचा खूप मोठा लॉस करून घेतलाय. नगरकरांची चून होऊन एवढी मोठी लॉटरी लागलीय, तर आता कशाला ही नोकरी आणि स्वावलंबनाचं नाटक करतेयस? आधी घरात स्वावलंबी हो. मी काय म्हणतेय, आपण आशाला नोकरीवरून काढून टाकूयात का ग? तर तिची सगळी कामं तू सांभाळ, हवी तुलाच पगार देत जाऊ. नाहीतरी तुझी लायकी मोलकरणीचीच आहे. शी बघत काय बसलीयस? सगळी कामं आवरून घे. आणि तसंही ती माणसं येतीलच आता थोड्या वेळात. मुक्ता, तू काय करतेस इकडे? हा, मी रेणुका त्यांना सोडायला आले होते. आणि खरं तर काम तुमच्याकडेच होतं. काय? रेणुका ताई म्हणत होत्या की ते कपडे धुवायचं मशीन आणि गार हवेचं काय असतं ते. हा, एसी. हा, तेच ते खराब झाले ना, ते दुरुस्त करायला माणसं येणार होती, त्यांना पैसे द्यायचे होते. मी ते सगळं बघतो. म्हणजे त्यांचं काम झालं की मी देईन पैसे त्यात. चालेल. बरं, मग मी निघतो. मालकांकडे काम आहे जरा. हा, आम्ही निघतो. एकदा का चेक बँकेत जमा झाला की 11 लाख माझ्या हातात आणि तुमचे कमिशन तुमच्या खिशात. काय मुक्ता, मुक्ता, हा, काय ग, कसला विचार करतेस एवढा? अहो नाही, काही नाही, असंच विचार करत होते. यावेळेस तुझी पहिली होळी आणि सारंग नाहीये ना, त्याचाच विचार करत असणार. खेळताना रंगबाई होळीचा होळीचा. अहो, नाही, असं काही नाही. ही त्या चेक बद्दल तर विचार करत नसेल ना? यांचा प्लॅन हिच्या लक्षात आला की काय? देवा, प्लीज प्लीज प्लीज, असं नाही काही झालं पाहिजे, नाहीतर ही मुक्ता काय आम्हाला सोडायची नाही. $11 लाख म्हणजे लय होत्यात. बँकेमध्ये चेक टाकल्यावर पैसे कसे मिळतात? फोन मध्ये बघायला पाहिजे. हा एक बँकेचा चेक आहे. जसं आता मी इथे या बँकच्या चेकवर इथे पे म्हणून लिहिलेलं आहे, तर मी इथे कोणाला पे करणार आहे त्याचं नाव लिहिलेलं असतं. त्यानंतर तिथे पुढे खाली रुपीज मध्ये लिहिलेलं असतं, तर तिथे अक्षरांमध्ये तिथे ती अमाऊंट लिहायची असते. जसं की मी इथे लिहिलेली आहे 1 लाख रुपये, तर मी तिथे 1 लाख रुपयानंतर फक्त हा शब्द फार महत्वाचा आहे. त्यानंतर बाजूला तिथे 1 लाख रुपये हे आकड्यांमध्ये लिहायचे आणि त्यानंतर त्याला स्लॅश करून तिथे सोडायचं.
त्यानंतर तुम्ही चेकवर ज्या प्रकारे सही केलेली असते ती तशीच सही असली पाहिजे, नाहीतर हा चेक बँकेत वठत नाही. इथे चेकवर वरती 2 क्रॉस लाईन मारायच्या. अशा लाईन मारल्या की याला म्हणतात अकाउंट क्रॉसिंग पे. जर या लाईन्स नसतील तर या लाईनचं महत्व असं आहे की जर हा चेक कोणा दुसऱ्याच्या हातात लागला तर कोणीही माणूस जाऊन त्या बँकेतून ह्या अमाऊंट पूर्णपणे काढू शकतो. त्यासाठी या 2 क्रॉस लाईन महत्वाची. तर हा आहे एक चेक. म्हणजे दत्ता मामा दादांचे 11 लाख रुपये चोरतेत. हे तर चुकीचं आहे. नाही, काहीतरी करायला पाहिजे. हे सगळं कसं थांबवणार? विषय नाजूक नात्यांचा आहे. काय करायचं? काहीतरी करायलाच पाहिजे. आलं पाहिजे ह्यांच्या. तुला म्हणून सांगते वहिनी, मुक्ताला की नाही आपल्या घरातले सगळे व्यवहार स्वतःच्या हातात घ्यायचे. काय ग सरड्यासारखी रंग बदलतेस? हा, आता कौतुक करतेस, लगेच अपमान करतेस. या घरात काय चांगलं चाललेलं तुला बघवत नाही काय ग? वाटलंच मला, तूही मलाच बोलणार ना. पण हिनी काय केलं माहितीये का तुम्हाला? काय केलं? आमचे हे काही चेक सही करायला म्हणून दादाकडे घेऊन गेले. तर ही दादाला सांगते चेक नीट बघा आणि सही करा. आता ही सांगणार हे सगळं दादाला का? माझा नवरा चोर वाटतो तुला? वंच वंच काय वंच? आताही आली ना लग्न करून या घरात. हा, अगं सुरवंताचं फुलपाखरू होतं, घार नाही. तू घार व्हायला जातेस का? घारीसारखा एकत्रच पंजा मारायचा या घरावर. पण हे विसरू नकोस, या घरात तुझी मोलकरणी इतकी पण लायकी नाहीये. वंच काय करू मी यांचं? बघ कशी गेली. मुक्ता, तू त्यांच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ आणि मनावर तर अजिबातच घेऊ नको. तोंडाला येईल ते बोलत असतात त्या. पण चेकचं काय म्हणत होत्या त्या? काय झालंय? काही चुकीचं घडलंय का? तसं विशेष काहीच नाही. त्या ज्या म्हणत होते तसं काहीच नाही. त्यांनीच काहीतरी चुकीचा अर्थ घेतलाय. चुकीचं नाही, लय शानी आहे ती. जिथं तिथं आग कशी लावता येते ते पहिल्यांदा बघती. हे काय काम टाकून ही पोरगी कुठं गेली? आणि ही फुलं अशी साऱ्या दुनियेत कमून पांगवली. बघते कुसुम, ए कुसुम, इकडे इकडे. काय हो? हे बघ, अगं हे बघ चिठ्ठी. भक्ती माया सोबत आहे, अजिबात काळजी करू नका. तिचं लय भलं झालंय. आशीर्वाद घ्यायला लवकरच जोडीनं येऊ. तुमचा लाडका जावई. अरे देवा, काय कोण घेऊन गेला आपल्या भक्तीला? कांता शेठ, त्या लांडग्याच काम आहे. सोडणार नाही मी तुला. हा, पण कशावर ना त्यानंच नेलंय. अगं त्याचाच तर डोळा आहे आपल्या भक्तीवर.
भक्ती घरात नाहीये. तिला घरच्यांनी सगळीकडे शोधले पण ती कुठंच नाहीये. नीट शोधलंय का पण? अहो सगळीकडे शोधलंय मोठी आई. मला तर राहून राहून वाटतंय की त्या कांतानच तिला पळवलं असणार. हा? त्या लांडग्याचं लई दिवसापासून डोळ्या भक्तीवर आणि आता मी घरात नाही ना तर त्याची हिंमत जास्तच वाढली असणार. अगं पण तू एकटी कशी काय जाशील आणि काय करशील एकटी? मी येते वरच. नाही नाही नको. मला तुम्हाला त्रास नाही द्यायचाय. ही शकत त्रास काय त्यात मुक्ता? अहो नाही खरंच गरज वाटत नाही. आणि मला लवकर जायला पाहिजे. तो कांदा तिला घेऊन कुठे लांब नको जायला. तुम्हाला माहीत शपथ आहे तुम्ही घरात कोणालाच सांगू नका. पण एकटी जाऊन तू काय करशील तिथे? कोणतरी बरोबर हवं तुझ्या. नेमका सारंग पण नाहीये आता. आपण यांना सांगूया का? ते त्यांची यंत्रणा कामाला लावतील आणि भक्तीला शोधून काढतील आणि त्या कांताला चांगलं वटणीवर आणतील. त्यांना सांग. नाही नाही नको. म्हणजे आता खरंच गरज नाही. आपण थोडा वेळ थांबू. लई गरज वाटली तर मी स्वतःहून तुम्हाला सांगत. मग निदान पप्याला तरी बरोबर घेऊन जा. त्याच्याकडे गाडी आहे, तुला मदत होईल त्याची आणि लवकर पोचशील तू. ठीक आहे. तुम्ही नका काळजी करू. येते. लागत नाही. लागलं कसा दिसतोय तू कांताची? काय दिसतोय? काय एकदम राजबेंडा राजकुमार दिसतय. तुमचं हे रुपड स्वर्गातील रंभा, काय सांगतो? मेनका, अप्सरा डोळं फाडून तोंड वासून पाहत असतील. आणि आपल्या लेडीज तुमच्यावर फिदा झाल्या म्हणून सगळ्या लोकांचा जळपळाट होताच. तुला थांबा. थँक्यू कांता शेठ. तुम्हाला सांगतो बस बजेट संपलं. फोन झुला झुला झु झाला तो खाज मेला. दत्तगुरु नवरदेव तयार आहेत. चांगली गोष्ट आहे. आता माझं जरा नीट ऐक. मुक्ता इथून तिच्या घरी जायला निघालेली आहे. तिच्या गैरहजेरीत इथलं माझं काम मी फत्ते केलेलं आहे. पण ती जर का तिची हजर झाली ना तर तुमच्या पत्त्या लागल्या म्हणून समजा. म्हणून काळजी घ्या आणि माझ्या प्लॅनचं वाटोळ करू नका. नाही ना कसं वाटोळ होऊ देईन मी. हा पटकन लग्न उरकतो आणि झटकन भक्तीला गाडीत टाकून डायरेक्ट हनीमून. नाचू दे. मग मुक्ताला किती नाचायचे ते नाचू दे. झुला झुला झु झाला. तुझा काजू ठेव बाजूला. मागचे अनुभव जरा नीट आठवा आणि आवरा लवकर. आवडतो आवडतो. तो खाजू खाजूच मेला. हे भैरू भक्ती तयार आहे का? जवळ जवळ तयारच आहे. पुन्हा जवळ तयार आहे. ती फक्त माझ्या जवळ तयार राहिली पाहिजे. जवळ जवळ म्हणजे तोंडाला लाली पावडर फासायचं काम चालू आहे. असं सांग ना. चल चला. ए भैरू भक्ती शुद्धीवर तर नाही ना? शक्यच नाही. विषय आहे का? मगाशी जेवणातून त्या औषधाचा डबल डोस दिलाय. आता ते लग्न होईपर्यंत उठत नसते. एकांत खंबा. चला. आपल्या सणवारांमध्ये हेच तर असतंय. जगण्याचं शास्त्र शिकवून जाते. होळीचा खरा अर्थ हाच तर आहे. खरं आहे मुक्ता. आज पतूर या घरच्या अंगणात कितीतरी व्हळ्या पेटल्या. तिची पूजा पण झाली. पण खऱ्या अर्थानं चांगल्या विचारांची पूजा आज झाली. वा मुक्ता. सासूबाई आणखीन एक गोष्ट घडली. आज पहिल्यांदा नगरकर घराण्यातल्या एका स्त्रीने शिमग्यासाठी बोंब ठोकली. मुक्ता ही साधी सुधी बोंब नाहीये. आकाशाला फाडून स्वतःची ओळख सांगण्याची ताकद आहे तिच्यामध्ये. ढोल ताशे नगाड्यांचा आवाज सुद्धा तिच्यासमोर फिका आहे. चला पुढची पूजा करून घेऊ.